आता वेळ आली इथून निरोप घेण्याची. ही बहुतेक 5 स्टार हॉटेल आहे. आता आम्ही बर्निनो रेड ट्रेनचा टूर आहे. ती 12:45 मला वाटतं आता 12:15 झालेले आहे. आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आम्ही टोटली इग्नोर केलं, कारण ते सिटी सेंटरला गेलेत. मला वाटत नाही सिटी सेंटरला काही असेल म्हणून, पण आम्ही इकडे एक्सप्लोअर केलं. आणि तुम्ही बघा की सनी डे हा हॅपीएस्ट डे असतो माझ्यासाठी. मला क्लाउडी आणि रेनी डे आवडत नाही. आणि विशेषतः स्वित्झर्लंडमध्ये माझी इच्छा होती, जेव्हा मी वेदर प्रिडिक्शन बघून आलो त्यावेळेस क्लाउडी ॲटमॉस्फिअर आम्हाला डिस्प्ले केलं होतं. बऱ्याच वेळा असं म्हणतात ना, प्रिडिक्शन काही करेक्ट नसतं. तर लकीली वी गॉट अ सनी डे अँड आय एम व्हेरी हॅपी टू वी had a sunny day and we will enjoy the red train, the Bernino red train, and it goes through the snow, and I'm very excited to join that train. So let's see. तर हे आहे ट्रेन स्टेशन. इथून आम्ही बर्निना ट्रेन घेणार आहोत. तिथं ओल्ड टाऊन आहे. आता आमची टूर सोबत आम्ही गेलो, त्यांना आम्हाला इथे एक्सप्लोअर करायचं होतं. आणि अगदी ट्रेन स्टेशनच्या समोर तुम्ही हे ब्युटिफुल लेक बघू शकता. आणि दिस इज द ट्रेन स्टेशन. या ट्रेन स्टेशनमधून आम्ही बर्निनो ट्रेन घेणार आहोत. ती युनेस्को वर्ल्ड हेरिटेज याला डिक्लेअर केलेलं आहे. आम्ही आता ट्रेन स्टेशनवरती आलो आहे आणि इथून आम्हाला ट्रेन लागणार आहे, जी 12:45ला ट्रेन असणार आहे. आणि या ट्रेनमध्ये तर मित्रांनो, आम्ही आता ट्रेन स्टेशनच्या आत आहोत. ही आहे रेड ट्रेन, जी इथून तर तिरानो या इटलीच्या शहराला जोडते. तिथपर्यंत आमचा प्रवास असणार आहे. वर्ल्ड हेरिटेज म्हणून हे जे स्टेशन आहे हे डिक्लेअर्ड आहे आणि हायेस्ट पीकवरती आहे. जे सो आम्ही ज्या टूर थ्रू आलेलो आहे, समथिंग आय विल पुट द लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. सो त्यांनी आम्हाला हे ब्राउशर दिला. ते ट्रेन इथनं आमची निघणार आहे आणि त्यानंतर हे स्टॉप घेत घेत ट्रेनमध्ये थांबणार नाही, फक्त फोटो आणि सिनरीसाठी थांबेल. आणि इथे या स्टॉपला ट्रेन थांबेल आणि त्यानंतर बसनी आम्ही इटलीमध्ये एंटर होणार आहे. तर तुम्ही या स्टॉपला आल्यानंतर सुद्धा तुम्ही तिकीट बुक करू शकता. इथे तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करण्याची फॅसिलिटी आहे. जी ट्रेन आहे ती आता स्केड्यूल झालेली आहे. आम्ही यामध्ये बसू शकतो. ओके, सो इथे तुम्हाला मॅप, टाउन सेंटर आणि ही सर्व इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. तर मित्रांनो, बर्निनो रेड ट्रेनचा टूर हा सुरू झालेला आहे. आणि ह्या ट्रेनचा प्रवास जवळजवळ 1 तासाचा आहे. आणि या ट्रेनच्या प्रवासाचं मेन उद्दिष्टच हे आहे की ही जी स्वित्झर्लंडची ब्युटी आहे किंवा ह्या टाऊनची ब्युटी आहे ही एक्सप्लोअर करायची, जी ट्रेनमध्ये कुठे थांबणार नाही. जिथे सिनरी असेल, जिथे ब्युटिफुल असेल, तिथे ट्रेनची स्पीड ॲटोमॅटिकली कमी होते आणि तिथे तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ शूट करू शकतो. आणि हा ग्लास पण, ज्या विंडो साईडला मी बसलेलो आहे तो ग्लास पण वरती घेता येतो, पण मी आणखी वरती घेतलेला नाही आहे. आणि जे कंपार्टमेंट आहे, ज्याला आपण ट्रेनचा डब्बा म्हणतो, तो डब्बा अक्षरशः फुल झालेला आहे. पण असं आहे की आपल्या ट्रेनसारखं इथे उभं राहून किंवा खचाखच लोक जनरल डब्यासारखं नाही आहे. प्रत्येकजण सीटवर बसलेला आहे आणि ह्या प्रवासाचा आनंद घेत आहे.
मित्रांनो, अतिशय सुंदर असा हा प्रवास सुरू झालेला आहे. या प्रवासामध्ये छोटे छोटे टाऊन, छोटे छोटे गावं हे येणार आहे. यामध्ये ऑस्पिजो बर्निना हे जे छोटं टाऊन आहे हे समुद्रसपाटीपासून 2253 मीटर उंचीवर आहे, हे आम्हाला सांगण्यात आलं आहे. ते एक एक्सायटेड पार्ट असणार आहे. त्यानंतर बर्निना पास हे जे आहे यातून पूर्ण बर्फ आणि डोंगर हा दिसणार आहे. छोटे छोटे तलाव दिसणार आहे. तुम्ही बघू शकता की ट्रेनचा कर्व जो आहे तो खूप ब्युटिफुल दिसतोय. हा कर्व सर्वजण कॅमेऱ्यातून कॅप्चर करायचा प्रयत्न करत आहेत आणि या पद्धतीने सगळेच जण हे खिडकीच्या दिशेने बघू शकता. हे झरणा, छोटा धबधब्यासारखा पार्ट हा आहे. प्रत्येकजण हा खिडकीत बसायचा प्रयत्न करतो. माझं एक सजेशन असेल तुम्हाला की तुम्ही ग्रुप थ्रू जर येत असाल तर लवकरात लवकर येऊन ट्रेनमध्ये पहिले आपली जागा खिडकीच्या दिशेने पकडायची आहे. ते अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. थोडंसं या टूरबद्दल मी सांगतो आहे की गेट युअर गाईड थ्रू आम्ही हा टूर जो आहे तो बुक केलेला होता आणि मिलानपासून हा टूर सुरू झालेला होता. सेंट मॉरिसला आम्ही थोडा वेळ थांबलो आणि जवळजवळ टू पर्सनसाठी 210 युरो म्हणजे जवळजवळ 105 युरो पर पर्सन असं हे टोटल टूरचं तिकीट आम्हाला पडलेलं आहे. हा कमी जास्त प्रमाणात प्रोव्हायडरनुसार पडू शकतो, परंतु हे अगोदर बुकिंग करणं ह्या रेड ट्रेनसाठी तरी केव्हाही चांगलं. तर तुम्ही इथून बुक करू शकता जिथे आम्ही केलेलं आहे. आता ही जी ब्युटिफुल ट्रेन जी आहे ती मध्ये मध्ये काही प्लेसेसवरती या पद्धतीने थांबते थोड्या वेळासाठी, काही मिनिटसाठी. तुम्ही बघू शकता प्रत्येकजण हा खिडकीतून फोटो काढण्याचा किंवा दोन्ही साईडला कॅप्चर करायचा प्रयत्न करते. खिडकीच्या काचा खाली घेतल्यानंतर निश्चितच थंडी वाजायला लागली आतमध्ये हीटर असून सुद्धा, कारण सगळीकडे आता बर्फ आहे. उघडायची परंतु माझ्याकडनं ते उघडले जात नाही आहे. तर मित्रांनो, हा जो रेल्वे ट्रॅक आहे हा एवढा उंचावरती एवढ्या खडतर जागेतून जो टाकलेला आहे त्याच्या रिलेटेड जी माहिती जी आहे ती म्हणजे याचं बांधकाम, ह्या ट्रॅकचं बांधकाम 1908ला सुरू झालेलं आहे आणि 1910ला त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि सुरुवातीला हे फक्त मालवाहतूक आणि जे लोकल प्रवासासाठी होता, पण नंतर हे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर 2008 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा या जो रेल्वे ट्रॅक आहे किंवा याला जागतिक वारसा म्हणून याला मान्यता मिळाली. तर या दरम्यान जे
ही जी रेल्वे आहे ही हार्टियन रेल्वे म्हणजे जी स्वित्झर्लंडची रेल्वे संचलित आहे किंवा ही जी कंपनी थ्रू ही रेल्वे चालवल्या जाते. तर ह्या दरम्यान जे आहे ते म्हणजे सेंट मॉरिसपासूनच तिरानोपर्यंत हा जो प्रवास आहे हा जवळजवळ 196 पुलावरून जातो आणि 55 टनेल्स आहेत असं म्हटलं जातं. मी आता सीटवरून उठून आलोय आणि capturing the views. तर मित्रांनो हा आहे ब्युटिफुल लेक, अतिशय सुंदर असा. तरी मी एका साईडचाच कॅप्चर करू शकलो, जी दुसऱ्या साईडची जी ब्युटी आहे ती कॅप्चर करू शकलो नाही. तर आता आम्ही हळूहळू खाली उतरतोय टॉपवरनं, डाऊनवर्ड दिशेला आम्ही आता उतरतोय. मित्रांनो आता आम्ही इटलीच्या टेरिटरीमध्ये उतरतो असं लवकरच आम्ही आमचं जे डेस्टिनेशन आहे तिरानो इथे पोहोचणार आहोत. तुम्ही बघू शकता अतिशय असं सुंदर असं
एन्व्हायरमेंट, वातावरण, निसर्गाचा आनंद घेत घेत ही ट्रेन आता खाली उतरते आहे. तर मित्रांनो, आम्ही आता आमच्या फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोचतो आहे. हा ब्युटिफुल सफर बर्लिना ट्रेनचा आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. असेच ब्युटिफुल सफर आणि ट्रॅव्हलचे व्हिडिओ हे येणार आहेत. सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.